चांगला चान्स होता विक्रांतच्या घरी जायचा, पण नाही, नशीबच खराब आहे ना। आजी आल्या होत्या मला न्यायला, त्या निर्मला आत्या आल्या मध्ये। सतत मध्ये मध्ये करायची सवय, सतत। हॅलो, बोल बाळा, कशी आहेस? ठीक आहे। तिथे सगळं व्यवस्थित आहे ना हॉस्पिटलमध्ये? जेवलीस ना तू? आजी, माझं सोडून सगळ्यांचं सगळं व्यवस्थित चालू आहे। म्हणजे काय? काही नाही ग आजी, मला कंटाळा आलाय। पोटनं जड जड झाल्यासारखं वाटतंय। कधी या सगळ्यातनं सुटका होते ना, असं झालंय मला आता। मला समजतंय ग बाळा, शेवटी शेवटी ना असं त्रासदायकच होतं, पण काय करणार, इलाज नसतो ना। जरा कळ सोसायची। तेच करते मी, खूप काय काय सोसावं लागतंय। हे बघ, मनात असे विचार यायला लागले ना की मन जरा दुसरीकडे वळवायचं, म्हणजे मग त्रास नाही करून घ्यायचा स्वतःच्या मनाला। मनू असते की नाही तिथे, हा, मग मनूला सांगायचं, ती मदत करेल तुला। काय करते ना, ती खूप मदत करते विक्रांतला। काय? हो, विक्रांतला खूप मदत होते मानसीची आजी। तुझी काळजी घेतात ना ते? माझी काळजी खूप। मला खात्रीच आहे त्यांची। आणि मानसी तर काय तुझी बहीणच आहे, म्हणून तर मी अगदी निश्चिंत असते। पास, इनफ। इथल्या नर्सेस सुद्धा खूप छान काळजी घेतात आजी, मानसीची गरज नाहीये। तुला कधी सोडणार आहेत हॉस्पिटलमधनं? आजी, मला नाही माहित। तिला विचार ना, तिला सगळं माहिती असतं ना, तुझ्या लाडक्या मानसीला। बाय। हिचं नाव घेतलं की मला पोटात लाथा बसायलाच हव्यात। गॉड, मला एक गोष्ट कळत नाहीये, विक्रांत मला माझ्या घरी सोडणार होता। निर्मला आत्यांचा आणि विक्रांतचा काही प्लॅन तर नव्हता ना? पण विक्रांत माझ्या समोर होता, राईट। लावू का? हो, असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं? मी तू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते। नाही, मला नाही वाटत। गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहितीये। रिसीव कर ना। अगं बघ, कट झाला। आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील। अब पुन्हा आला बघ, घे बघू। पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं। आता मला कळलं, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते। बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात।
मी बाहेर तुमची वाट बघते.